आपल्याला प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरात अजिबातच कुठेही पसारा नसावा, पसारा मुक्तच असावं, स्वच्छ असावं आणि जिकडे नजर जाईल तिकडे घर चकचकीत असावं. मलाही अगदी असंच वाटतं. पण हे कसं शक्य आहे? घर म्हटलं की पसारा होणारच आणि जिथे लहान मुलं आहेत, लहान मुलं असू द्या हो, पण मोठेही भरपूर पसारा करतात. आणि घरातली जर एकच स्त्री फक्त ती आवरत असेल, बाकीचे सगळे पसारा करत असतील, तर ते घर ना स्वच्छ राहणं जरा अवघडच जातं. बघा ना, ह्या फ्रीजला ना मला जवळपास 5 ते 6 दिवसापासून स्वच्छ करायचा होता. म्हणजे आतून नाही बरं, वरूनच. पण तेही मला शक्य होत नव्हतं. तर यासाठी ना मी 5 मिनिट क्लिनिंगचा फॉर्म्युला यूज केला. या 5 मिनिटामध्ये खरं स्वच्छता होते का? हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल. मलाही पडतो बरं. पण याचं सोल्युशन मला मिळालं आहे. खरं तर 5 मिनिटात घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्याची, वस्तूची स्वच्छता करणं हे खूप सोपं आहे. आणि या 5 मिनिटामुळे आपल्या घरातला कोपरा न कोपरा स्वच्छ होतो. या फ्रीजला तर खरं 5 मिनिटापेक्षा कमी वेळ लागला बरं. बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होती करू, पण तो दिवस काही येत नव्हता. गॅस ओट्याखाली जे मी डबे ठेवलेले आहेत ना, तर या भागात एक दिवसाआड जरी झाडलं ना, स्वच्छ केलं ना, तरी कमी होईल. कारण की तिथे खूप धूळ जमा होते. आणि मी हे पण 2-3 दिवसापासून बघत होती, लक्षात येत होतं की इथं बरीच धूळ जमा झालेली. पण नाही, ही वेळ आता झाडताना असं वाटायचं की एवढे डब्बे काढू आणि मग करू. पण विचार केला, हे काम जर 2 मिनटात 5 मिनटात होत असेल तर काय हरकत आहे. आणि फक्त 5 मिनटाचा विचार करून मी हे काम करायला घेतलं. अवघ्या 3 ते 4 मिनटामध्ये मी हे स्वच्छ करून टाकलं. डबेही व्यवस्थित लावून दिले आणि त्यांच्यावरची धूळी पुसून घेतली. आणि त्यासोबत आजूबाजूला सिलेंडरचा भाग, किचन सिंकचा भाग आणि त्याच्या बाजूचा भाग तोही स्वच्छ करून टाकला. या सगळ्यात मला फक्त 5 मिनटं लागली. पण विचार करण्यातच माझे 3 ते 4 दिवस गेले असतील. बऱ्याच गोष्टी करताना त्या वास्तवात मोठ्या नसतात, पण त्या विचारांमध्येच आपण त्यांना इतकं मोठं करतो. मी असू द्या की तुम्हाला हा फॉर्म्युला असं वाटत असेल की खरं असं होईल का हा फॉर्म्युला यूज केल्याने 5 मिनटात घर स्वच्छ? आधी हा फॉर्म्युला तुमच्या घरात अप्लाय करा आणि मग मला कमेंट्स करा. हे प्रेसचे कपडे परवापासून आलेले, पण मी विचार करत होती स्पेशली यासाठी वेळ काढू आणि छान अशा मस्त पेअर लावेल प्रत्येक शर्ट पॅन्टच्या आणि मग जागच्या जागी ठेवेल. त्यासाठी काही स्पेशली वेळ निघत नव्हता. मी कपड्यांकडे बघत होती आणि कपड्यांची बॅग माझ्याकडे बघत होती. पण आज मी विचार केला की कुठल्याही परिस्थितीत हे करायचंच. आणि अवघ्या 5 मिनटात मी सगळ्या ड्रेसची पेअर लावून टाकली. आणि बघा ना, 15 दिवस अगदी छान माझ्या मिस्टरांना कुठलंही टेन्शन न घेता ड्रेस म्हणजे पेअर काढली की लगेच झटपट तयारी करता येणार. हेच प्रेसचे कपडे कुठेतरी एका कोपऱ्यात टाकण्यापेक्षा एका बॅगेत टाकले मी, की जेणेकरून घरून प्रेसवाले दादा आले की पटकन मला ती बॅग देता येईल. नाहीतर ते आल्यानंतर प्रेसचे कपडे काढण्यात, ओढणी बांधण्यातच आपले कितीतरी मिनिट जातात आणि यात आपण म्हणजे बऱ्यापैकी थकतो. सकाळची धावपळ टाळण्यासाठी युनिफॉर्म आधीच तयार करून ठेवलेला आहे, की जेणेकरून सकाळी ही शोधण्यामध्ये 10 मिनटं जाणार नाही. आधीचे 2-4 मिनटं केलेले परवडतात आणि काही वेळाने मी त्यांना प्रेसही करून टाकेल, पण आता मी ते दाखवलेलं नाही आहे. हे बेसिन मला कालच घासायचं होतं, पण मी काल स्वतःच्याच मनाला सांगितलं की आता माझ्याकडे वेळ नाही आहे, थोड्या वेळाने करते. पण हा थोडा वेळ काही आला नाही आणि ते बऱ्यापैकी अस्वच्छ झालं. आणि येताना जाताना असं बघायला पण आपल्याला किती खराब वाटतं. मग आता विचार केला की 5 मिनटं फक्त देऊया. अवघ्या 5 मिनटापेक्षा 3 ते 4 मिनटामध्येच माझं हे सगळं क्लिअर झालेलं. तिथे रबर, नंतर पेन्सिल, इरेझर, कंगवे, नंतर पावडर, ब्रश हे सगळं विस्कटलेलं पडलेलं होतं. सगळं जागच्या जागी ठेवलं. नंतर जे बाजूला काच आहेत केलेले लावलेले तेही स्वच्छ करून घेतले. प्रत्येक जो कंगव्याचा बॉक्स, ब्रशचा बॉक्स, नंतर आपलं
फेसवॉशचा बॉक्स, पेस्ट हे संपूर्ण मी सगळं जागेवर व्यवस्थित लावलं. हे सगळं लावायला मला 3 मिनटं लागले, बेसिन घासायला 1 मिनटं आणि हा आरसा पुसायला 1 मिनिट. हे सगळं बघा आता किती छान दिसतंय ना. रोजचे फक्त 5 मिनिट दिले तरीही यासाठी खूप आहेत. एकदा का आपल्याला वॉशिंग मशीनची सवय झाली ना तर हाताने कपडे धुवायला म्हणजे जरा त्रासच होतो. मिस्टरांचे शर्ट्स मला हाताने धुवायचे असतात, मग मी काय करते, आठवड्यात एकदा किंवा दोनदा ते स्वतः धुवून टाकत असते. आधी ते भिजायचे असतात, पण उद्या भिजण्यामध्ये असं बऱ्यापैकी वेळ चालला जातो आणि जे मळलेले शर्ट असतात ना ते अधिकच खराब होतात. पण मग मी विचार केला हे भिजायला किती वेळ लागणार आहे, अवघे 2-3 मिनिट्स आणि त्यानंतर धुवायला 10 मिनिट्स. तर आता भिजले तर 2-3 तासाने लगेच धुता येणार आणि हीच गोष्ट विचारात करायला 1-2 दिवस गेले असतील. मुळात ना कामं तर छोटी असतात, पण विचारांचा खेळच खूप मोठा असतो आपल्याला. असं वाटतं की अरे नंतर करू. मी काय करते, पांढरे कपडे म्हणजे लाईट कपडे वेगळे ठेवते आणि डार्क कपडे वेगळे ठेवते बकेटमध्ये. भिजवताना एकत्र भिजवून घेत असते. गॅस ओट्याचं तसंच आहे. गॅस ओट्यावरती पण कितीतरी उष्टी भांडी, पसारा पडलेला असतो आणि आपल्याला वाटतं एकदा जेवण बनवून टाकू आणि मग शेवटी सगळं अगदी आरामात आवरू. पण ना तसं केल्याने खूप सारा पसारा गॅस ओट्यावरती म्हणजे जमा होतो. पसारा म्हणाल तर त्या वस्तूच असतात आणि अगदी वेळच्या वेळी लगेच फक्त 2-3 मिनटं, 5 मिनटं दिले आपण तर झटपट सगळी भांडी किचन सिंकमध्ये जमा केली आणि अगदी थोडी जमा झाली असतील, मावशी येत असतील तर उष्ट काढून जमा केलेल्या असतील ही भांडी आणि आपण घासत असाल तर आपण लगेच घासू शकतो. त्यामुळे आपल्याला ओव्हरलोड पण होत नाही. आता हे आपलं मिक्सरचंच भांडं बघूया. आपण आतील भाग तर म्हणजे बाहेरून आणि आतून नेहमीच स्वच्छ करतो, पण जी खालची बॅक साईड असते मिक्सरची ती आपण म्हणतो थोडी खराब जरी दिसली, चिकट जरी दिसली ना, हां पुढच्या वेळेस नक्कीच स्वच्छ करू. नंतर ही रिंग ज्या झाकणाला लागलेली असते ती काढून घेण्याचाही आपण कंटाळा करतो. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिट्स लागत असतात. पण याच 3-4 मिनटाचा आपण कंटाळा केला की मिक्सरच्या भांड्याच्या खाली ना भरपूर जणांचा अक्षरशः म्हणजे जो चिकटपणा आणि मळ असतो ना त्याचा डोंगर साचलेला असतो. वेळच्या वेळी आपण गॅस ओटा स्वच्छ करत राहिलो, पुसत राहिलो ना तर कधीही आपला गॅस ओटाला डाग पडलेले नसतात आणि चिकटी दिसत नाही. अगदी नेहमीच आपला गॅस ओटा चकचकीत असा दिसत असतो. स्वच्छ करण्यासाठी काही मिनिट्सच लागतात, पण नंतर जो आनंद असतो ना आपल्या चेहऱ्यावरती तो खूप महत्त्वाचा असतो. आता देवपूजा तर आपण रोजच करतो, मीही करते. पण ना काय होतं की देवपूजा केली जाते, पण हा संपूर्ण देवारा आहे ना तो काही असा डीप क्लीन केला जात नाही, स्वच्छ केला जात नाही. हे करण्यासाठी पण काही अवघे मिनिट्सच लागतात. कधी 5 मिनिटापेक्षा आपल्याला जास्त जरी लागला ना, पण आपल्या मनामध्ये विचार असतो की अवघी 5 मिनिटातच ही स्वच्छता करायची आहे, तर आपण कितीतरी कामं ना या विचारामध्ये करून टाकतो आणि घरातलं अशी कुठलीही गोष्ट म्हणजे वस्तू राहत नाही, कोपरा राहत नाही की ज्यावरती धूळ साचलेली आहे. मला हे देवाराही स्वच्छ करण्यासाठी अवघे 3-4 मिनटं लागली. फ्लॅट्समध्ये माझ्यासारख्या राहणाऱ्या लोकांना वाटतं की आपल्याकडे ना छान असं अंगण असावं, त्यात एक छान तुळशी वृंदावनही असावं. सुषमा वाघ ताईंनी खूप सुंदर अशी कमेंट केली होती आणि त्या तुळशी वृंदावनच्या समोर आपण मस्तच रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. हे फ्लॅट्समध्ये राहिलेल्या लोकांनाच ह्या मोठ्या अंगणाची मजा वाटते, कारण की ज्यांच्याकडे आधीच आहे त्यांना त्याचं महत्त्व थोडं कमी वाटेल. पण हे मलाही वाटायचं बरं, पण ज्यावेळेस मला असं मोठं असं अंगण मिळालं ना तर ते झाडण्याचाही तितका कंटाळा येतो. सुरुवातीलाही खूप आनंदाने मी झाडत होती, आताही आनंद असतो, पण असं वाटतं अरे बापरे हे पण अजून स्वच्छ करावं लागेल, घरातलं पण असेल. पण यासाठीही मी 5 मिनटाच्या फॉर्म्युला यूज करायला लागली. तेव्हापासून ना मी म्हणजे टेन्शन फ्री झाली की मला या गोष्टीचं ना आता म्हणजे टेन्शन नाही येत की झाडायचं आहे. अवघे 3-4 मिनटामध्ये हा पॅसेज स्वच्छ होतो आणि अंगणही स्वच्छ होतं. आपल्याला आता वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्यासाठी,
पण तरीही ते वॉशिंग मशीन लावणंही कंटाळा येतो. हे मी बऱ्याच स्त्रियांच्या मनातलं बोलत असेल. हे बोलणं ऐकून आपल्यालाही तसं होतं आहे, नक्कीच आठवणार. आणि त्यात लिक्विड टाकून कपडे टाकायलाही कंटाळा येतो. वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकणं आणि ते बटन दाबणं यासाठीही फक्त 2 मिनिट लागतात, पण तेही करायचं आपल्याला खरं तर कंटाळा येत असतो. आपल्याकडे ना घरामध्ये अनेक प्लॅटफॉर्म्स असतात, म्हणजे टेबल्स असतात. फर्निचर केलं असेल तर विचारायलाच नको. जिकडे तिकडे आपण प्लॅटफॉर्म मिळाला की आपण तिथे काहीतरी वस्तू ठेवतो आणि त्या वस्तू ठेवल्यानंतर ती सुंदर जागा ना खूप पसारा असलेली दिसायला लागते. आपण वेळच्या वेळी तिथे ठेवलेल्या वस्तू उचलून घेतल्या, त्यांना जागेवर ठेवलं तर ते प्लॅटफॉर्म्स नक्कीच सुंदर दिसतात. कपडे तर धुतले जातात, पण कपडे टाकायला नक्कीच संध्याकाळ होते. पूर्वी स्त्रियांना वॉशिंग मशीन नव्हतं, हाताने कपडे धुवावे लागायचे, तर त्या अगदी सकाळीच कपडे वाळायला हवेत म्हणून 10 वाजेच्या आत कपडे धुवून वाळवायला टाकायच्या. पण आमच्याकडे आता मशीन आलं, तर आम्हा स्त्रियांना ना रात्रीचे नक्कीच 10 वाजतात कपडे टाकायला. ही सगळ्यांची आत्मकथा आहे, माझीही आहे. राग मानू नका, मी एक छोटीशी गंमत केलेली आहे, पण ही बऱ्याच स्त्रियांची ना गोष्ट आहे. कपडे वाळायला टाकण्यासाठी फक्त 5 मिनटं लागतात किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागतो. पण तेच कपडे मशीनमध्ये राहिले तर वासही येतो कपड्यांचा आणि मशीनमधूनही वास येतो. म्हणून कपडे धुतले की लगेच वाळवायला टाकले तर कपड्यांचा कधीच वास येत नाही. आपण मिक्सर दिवसातून कितीदा तरी वापरत असतो, अगदी बऱ्याचदा, आणि रोजही वापरतो, पण त्याला रोज पुसणं काही आपल्याकडून होत नाही. हे पुसण्यासाठीही निव्वळ 2 ते 3 मिनिट्स लागतात आणि नेहमी पुसल्यामुळे मिक्सर अगदी चकचकीत स्वच्छ दिसतं. मिक्सरचं काम झालं की लगेच आपण एका ओल्या आणि कोरड्या कपड्याने हात मारून घेतला की मिक्सर बघा नक्कीच चकचकीत राहील. त्याला डीप क्लीन करण्यासाठी कधीच गरज पडत नाही आणि कुठलेही काळे मळकटलेले चिकट डाग दिसत नाहीत. कपड्यांच्या घड्या करणं हे पण खूप मोठं काम आहे, कारण की या कपड्यांमुळेच घरात खूप सारा असा पसारा दिसत असतो. या घड्या करण्यासाठीही 4 ते 5 मिनटं लागतात आणि ते कपडे जर जागेवर गेले ना तर आपलं घर नक्कीच फ्रेश आणि मस्त स्वच्छ चकचकीत दिसतं. तुम्हीही नक्कीच 5 मिनिट क्लिनिंग फॉर्म्युला यूज करा आणि तुमचं घर स्वच्छ चकचकीत आणि पसारामुक्त करा. चला मग परत भेटूया आपण नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला नक्कीच विसरू नका.